मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की 10वी महाराष्ट्र बोर्डाचा जॉमेट्रीचा पेपर आपण कसं लिहायचं. सगळ्यात पहिले इथं तुमचा जो आहे तो तुमचा रोल नंबर येईल, इथं वर्ड्समध्ये लिहायचं, इथं साईन आणि इथं जे आहे ते सिग्नेचर करणार, जो तुमचा तिथे पर्यवेक्षक हजर असेल तो. आणि इथं तुम्हाला मॅथमॅटिक्स लिहायचं, इथं पेपर 2, इथं डेट आणि इथं तुम्ही किती सप्लिमेंट घेणार आहे ते इथं लिहायचं. जसं की मी एकच सप्लिमेंट घेतली आहे, त्यामुळे 1 + 0 = 1. तर इथे आपल्याला बघायचं आहे की जॉमेट्रीच्या पेपरमध्ये फक्त आपल्याला ऑप्शन लिहायचे, बाकी आपल्याला दुसरं काहीच लिहायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर हा एका मार्काचा क्वेश्चन आहे, पण प्रत्येक पेपरला तुम्ही काय देणं गरजेचं आहे, रिझन देणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 2A चालू करताना तो शक्यतो नवीन पेजवर असायला पाहिजे. आता टॉपरचं प्रेझेंटेशन कसं आहे बघा, की इथं प्रत्येक ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर सिंगल ह्याच्यावर प्रश्न संपल्यावर सिंगल लाईन तिने ओढलेली आहे, प्रत्येकाला तिने कारण दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की स्लोप विचारला, स्लोप ऑफ लाईन एंड tan θ tan 45 = 1. ठीक आहे. तर इथे फक्त आपल्याला एक लाईन थोडीशी अजून ॲड करावी लागेल की जर का आपल्याला स्लोप विचारला आहे तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आहे का, तो आपल्याला ॲड करायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतर प्रत्येक नवीन प्रश्न तुम्ही नवीन पेजवर जो आहे तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2A आणि 2B तुम्ही काय करू शकता, लागोपाठ घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 2A 2B. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली अशी आहे की जेव्हा आपण स्टेप्स लिहितो तेव्हा आपण स्टेप्स लिहिताना प्रत्येक स्टेप्स आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बघा ट्रिग्नॉमेट्रीच्या क्वेश्चन्समध्ये लिहिताना आता इथे जसं की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स आहे, कॉस थिटा 11/60. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय आहे आपली, तर ती आपली आयडेंटिटी, हे आपण मेन्शन करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला ही रफ फिगर या साईडलाच आली पाहिजे आणि जी मेन फिगर आहे ती आपली या साईडला आली पाहिजे. आणि इथं आपण जे काही आपल्याला विचारलं आहे टँजंट किंवा सर्कल ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3A तुम्ही मेन पेजलाच चालू करायचं आहे, ॲक्टिव्हिटीला व्यवस्थित अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3B तुम्ही लागोपाठ घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला इथं जी काही माहिती दिली आहे एक्स्ट्रा आपल्याला पाहिजे असेल ती माहिती तुम्ही साईड बाय साईड इथे लिहू शकता. फक्त तुमचं लक्षात असायला पाहिजे रफ फिगर इथे यायला पाहिजे, मेन फिगर जी आहे आपली ती इथे यायला पाहिजे. त्यानंतर बघा इथे पण सेम. आता इथे थोडीशी अजून एक मिस्टेक आहे, ते मी दाखवते. इथं 90 डिग्रीचा अँगल येणं गरजेचं आहे. का बरं, कारण ही तुमची टँजंट आहे, त्यामुळे इथं 90 डिग्रीचा अँगल येणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.